खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर प्रसिद्ध केला जाईल किंवा हप्त्याचं वितरण हे सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण हप्ते वितरणाच्या हालचालीला आता वेग आलेला आहे. मार्च महिना संपलेला आहे, त्यानंतर एप्रिल महिना सुद्धा संपलेला आहे. आज मे महिन्याची 3 तारीख असल्या कारणाने जे 2 हप्ते आपले पेंडिंग आहेत, ते दोनही हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे. तर खरंच 2 हप्ते आपल्याला एकत्रित येईल का आणि हप्ता कधीपासून यायला सुरुवात होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, आज मे महिन्याची 3 तारीख आहे. मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते आपले पेंडिंग आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की 30 एप्रिल पर्यंत मार्चचा हप्ता जमा होईल, पण मार्च महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत वितरित झालेला नाही. सोबतच एप्रिल महिना सुद्धा आता संपलेला असल्याने लाडक्या बहिणी निश्चितच राज्य सरकारला आता 2 हप्त्याची एकत्रितपणे मागणी करणार आहे आणि राज्य सरकारने सुद्धा त्यांची ही मागणी पूर्ण केली पाहिजे. कारण आता मार्च आणि एप्रिलचे हप्ते हे पेंडिंग पडलेले आहे. या अगोदर इतका वेळ वितरणासाठी कधीही लागलेला नव्हता, पण यावेळेस थोडासा जास्तच वेळ लागलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची आता प्रचंड नाराजी आहे आणि त्यांची नाराजी दूर करणे हे राज्य सरकारचं काम असणार आहे आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी